राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते प्रतीक पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कार्यकारी संचालक आर.डी. माहुली, व्हाईस चेअरमन विजयराव पाटील, सर्व संचालक, सभासद, अधिकारी व कर्मचारी वर्ग, राजाराम बापू सहकारी साखर कारखाना, ईश्वरपूर। आज इस्लामपूर शहरामध्ये ऐतिहासिक दिवस साजरा होतोय, त्यामध्ये महिलाही त्याच तत्परतेने हजर आहेत। आपण महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांनी याकडे कशा बघतायत। मॅडम नमस्ते। नमस्कार। आज जो इस्लामपूर शहरासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, आपण काय सांगाल, काय भावना आहेत आपल्या? खूप आनंद होतोय, कारण का ईश्वरपूर हे नाव साक्षात परमेश्वराचं आहे आणि ते आमच्या शहराला लाभतंय, याचा खूप खूप अभिमान आहे आम्हाला। आणि यात कसं आमच्या शहरात सगळे समभाव आहेत, सगळ्या धर्माचे व्यक्ती आहेत, सगळ्या आनंदाने आम्ही सगळ्या रॅलीत उपस्थित। हा आमच्या महिला अध्यक्ष त्या मोमेडियन असतील तरी सुद्धा त्या आमच्याशी सहभागी झाल्यात। आम्ही सगळ्या जणी प्रत्येक वेगवेगळ्या जाती विभागून असलेल्या महिला इथे एकत्र येऊन आम्ही हा आनंद साजरा करतोय, का तर आपल्याला हे दाखवायचं आहे की ईश्वरपूर हे सगळ्यांसाठी खुला आहे आणि सगळ्यांना सामावून घेणारं शहर आहे। आणि आज इथून तर मॅडमने सांगितल्या पद्धतीनं हा इस्लामपूर शहर ईश्वरपूर शहर झालेला आहे, पण हे सगळं एकत्र राहून एकत्र म्हणजे गुण्यागोविंदाने नांदणारं शहर आहे। आपल्या काय भावना आहेत? हे शहर पहिल्यापासून हिंदू मुस्लिम एक ऐक्य म्हणून प्रसिद्ध आहे। जरी नाव बदललं असलं, ईश्वरपूर झालं असलं, तरी मुस्लिम समाज याचा स्वीकार करेल आणि जसं पहिल्यासारखं गुण्यागोविंदानं हे शहर नांदत आलंय तसं इथून पुढेही गुण्यागोविंदानं नांदेल ही आशा करते। इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं, मग आपण एका समाजात ते मुस्लिम समाज आहे, त्यांच्यातलं काय भावना आहे? म्हणजे त्यांच्या मनात काय आता शंका आहे का त्या समाधानी आहेत? नाही, आता हे वरून आलंय त्यामुळे सगळेजण स्वीकारणार। आणि कसं आहे माहितीये का, जर आपण ठरवलं की सगळं हिंदू आणि मुस्लिम हा समाज एकच आहे, तर तिथं मला नाही वाटत की मुस्लिम समाजाला काहीतरी विरोध करेल। इस्लामपूर असू किंवा ईश्वरपूर असू, काही फरक पडत नाही। ईश्वरपूर हा अगदी ईश्वराचाच एक हे आहे आणि ऐतिहासिक आपल्या शहराला वारसा आहे, त्यामुळे ह्या गोष्टी पुढेच नेल्या जातील, याच्यात कुणी भांडण तंटा होणार नाही आणि मुस्लिम समाजही ह्या गोष्टीला चांगल्या प्रकारे स्वीकारेल। तर हा खरंच त्यांनी भूमिका मांडली ती खरं एकदम कौतुकाची आहे, कारण बरेच लोकांच्या मनात शंका आहे की हे जाऊ तर इस्लामपूर तर ईश्वरपूर झाले, त्यावर मुस्लिम समाज काय रिॲक्ट होणार, पण त्या स्वतः एक मुस्लिम आहेत, तर त्यांनी त्यांच्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। ईश्वरपूर हे असू दे किंवा इस्लामपूर असू दे, आम्ही सगळे एकेने आणि सगळ्या गुण्यागोविंदाने आम्ही राहणारे लोक आहोत, त्यामुळे आम्ही या नावाचं स्वागत करतोय। एव्हिनन महाराजसाठी शीतलकुमार शेटे। अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल। संपर्क 023 42 22 57 75।